नमस्कार मंडळी, चला तर मित्रांनो ह्या कथेला सुरुवात करूया। आता मित्रांनो, हे दोन भाऊ सख्खे भाऊ आहेत बरं का। यातला एक भाऊ पूर्णपणे शेतीमध्ये रुजलेला आणि दुसरा भाऊ दारूमुळे पूर्ण बर्बाद झालेला। तर मंडळी, आता आपण ह्या बाळूमामाच्या कथेला सुरुवात करूया। हो पिंटू शेठ, नाही तसलं काय मला सांगू नका बरं का पिंटू शेठ। अहो उद्या वांग्यात माझ्या बायका त्या बांगलायला, उद्या मला जमणार आहे का सांगा बरं तुम्ही। आज मी कसल्याही परिस्थितीत का नाही भोंगी तेवढं तोडून घेतोय। 4 गडी सांगितले, 5-6 बायका इथे तोडायला। तेवढं भोंगी तोडली म्हणजे उद्या सकाळपर्यंत जाईल का नाही वाशीत गाडी माझी मार्केटला डायरेक्ट। काय पण करा, ती संध्याकाळ गाडी पाठवा बरं। आहो ओ मी काय म्हणते, काय आहो ऐका ना, उद्या आपण बाळूमामाला जाऊया का? संगीता काकी आणि शालू वहिनी पण चाललेत आदमापूरला, जाऊया की आपण पण दोघं? चला की जाऊया। असं का करताय सारखं आपलं देव 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 काय असतं ग त्या देवा सारखं? हा, ही काम पहिली कोण करायची? का असं करताय हो तुम्ही? चला की जाऊया आपण। तुझा लय आवाज चढायला लागलाय बरं का, समजलं ना? तुझं सारखं काय असतं ग देव 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 देव? हा, आज भोंगी तोडायची आहे ती, उद्या वांगी भांगलायची आहे ती। त्या बायका सांगितल्या, त्या बायकांकडे बघायचं का ती देवाला जायचं? तुला काय समजतं का नाही? काय हो तुम्ही सारखं देवाचा तिरस्कार करताय? काय झालंय काय तुम्हाला? आजच्या या वैज्ञानिक जगात आणि आधुनिक काळात काय असतोय का देव? हा, देव कुठे सिद्ध झालाय का अजून? हा, आईनं काही शिकवलं नाही का? अगं जग चाललंय कुठे आणि तू चालल्यास कुठे? काय कळतं का? जागेरी करू दे मला काम। त्या बाबाला तर काही पटतच नाही, सारखं देवाचा तिरस्कार करतोय यो। देवाच तुम्ही काय बायकासनी पण नाही, घरात बसून बसून काय तर सुचत असते। वांगी तर चांगली आली ती रांगात, आणि हे जी नाटकी बाबा तर कुठं ओळखू याला? उठा की चला घरी। उठा की चला, काय रोज रोज तुम्ही तमाशा लावलायसा? चला घरला। कशाला आल्या तू इथं? जा घरी, डोकं ताप द्यायला आला। आहो तुम्हाला काय गरज पडली? आहो तर देवाला सुद्धा पाया पडून पडून देवाला। आहो चला घरला, उठायत ना, चला घरला, उठ। हळू पडशील। आहो कशाला तुम्हाला दारू प्यायची असते सांगा? तो मोठा भाऊ कसा आहे आणि तुम्ही कसं आहे बघा की जरा। मोठ्या भावाकडे गावातलं कोण बोट करून सुद्धा बोलत नाही, तुम्हाला बघून सगळं गाव थुकतं या। कधी सुधारणार आहे तुम्ही? इकडं जय बाळूमामा। हो बबन पुजारी, काय देवपूजा चालली का? आत्ताच देवपूजा वगैरे झाली, ते जरा मंदिराच्या पाठीमाग पाण्याची पाईप निघाली, ती जरा बसून यावं म्हटलं, मग चालू होतो। होय का? मग काय म्हणताय सर्जेराव, बोला की। काय नाही, आलो जरा देवाचं दर्शन घ्यायला। ती नव्ह, मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलाय का गावकऱ्यांनी? हो ठेवलाय ना, आणि महाप्रसादासाठी ज्याच्या परीनं देवासाठी देणगी दिली आहे ना। कुणी पैसे स्वरूपात दिले, कुणी ज्वारी स्वरूपात दिले, कुणी आणि काय दिले। बर बर बर, मला कसं काय कळलं नाही हो? ते आता आम्हाला कसं माहित? आम्ही पडलो देवाचे पुजारी, तुम्ही गावचे प्रतिष्ठित, आम्ही कसं काय सांगणार तुम्हाला? हे बघा सर्जेराव, गावानं देणगी स्वरूपात दिलंच आहे, तुम्ही पण तुमच्या परीने काय असेल ते आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला त्याची रितसर पावती देतो। चालतंय मग, मी बी 15,000 रुपये वर्गणी देतो तुम्हाला। काय
त्यात जिलेबी कडाकणं काय आहे ती सगळं फक्त एक करायचं ह्या सर्जूराव पाटलाचं नाव नाही 1 नंबर लिस्ट मध्ये आलं पाहिजे बघ. बरं जाऊ का मंदिरामागचा पाय फुटलाय तेवढा बघून येतो. जय चालतंय जय बाळू मामा. तुमचं बघ काय असं झालंय बड्या घर आणि पोकळ वास कशाचं काय राव देवा दारात येते ते म्हणून आम्ही बी काय बोलत नाही काय देणं नाही घेणं नाही उगाच आपलं मोठं बोलून जायचं. हा काय पुरी बरं आहे ना व कशाचं काय बबन पुजारी काय सुद्धा बरं नाही बघा. काय हाय तसंच आहे बघा सगळं. कुणाला घरातलं काय सांगावं आणि काय नाही ते सुद्धा मला कळत नाही बघा. अहो कुणाला सांगा गेलं तर 4 लोक तोंडावर थुकतील अशी परिस्थिती चालल्या माझी. मग अरे अजून तसं वागतोय. अहो माझं काढी मात्र सुद्धा ऐकत नाही ती. किती सांगायचं असते ती उठलं दारू झोपलं दारू नुसतं दारू दारू करते ती. माझं काय सुद्धा ऐकत नाहीत आणि घरात तर कोण आहे त्यांना सांगायला. मग पुरी तुझं हालच की त्या हाऱ्याला सोन्यासारखी बायको जपता येईना. हा हे बघ पोरे तू अजिबात काही काळजी करू नकोस. तू आलीच ना बाळूमामाच्या दारात बाळूमामा तुझं चांगलंच करतील आणि अजिबात टेन्शन घेऊ नको वाईट वाटून घेऊ नकोस. दर्शन घे आणि घरी जा. थांब थांब पोरी ए पोरी थांब थांब. काय झालं? हे बघ मगाशी मंदिरात मी तुला काय बोललो नव्हतो. हे बघ पोरी मला माहित आहे तू पैशासाठी वणवण भटकतेस पण काय करायचं ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. आता तुम्ही सांगा पुजारी बाबा मी काय करू सांगा. मी म्हणतो तुझी ते काहीतरी जमीन पडीक आहे ना त्यात जरा तू लक्ष घातलंस कसाला घेतलीस पण काय नाही काय तर त्याच्यावर मार्ग निघेलच की. हा हे बघ तुला आता मी एक मार्ग सांगितलाय ती जमीन तू कसायला घे बघ त्याच्याकडून 4-5 हजार रुपये घे कष्ट कर 4 पैसे घाल आणि राबल्यावर बाळूमामा आहेच ना तुला पाठीमाग. तू काय एवढी टेन्शन घेतेस काय नाही काय तर होईलच की यातून उत्पन्न. होय हा होय होय घाबरू नकोस तुला का मला बाळूमामा सदैव तुझ्या पाठीशी आहे बघ. होय होय. हा जा चला. जय बाळूमामा. बाबा झालं का तुझं प्यायचं चालू झालं का चालू तुझं सकाळ झाली नाही तर दारू प्यायला चालू करतोय. बाबा बाबा तुझ्या फिडत दमल्या मी कधी सोडणार आहेस दारू तू. माझे दारू बेकून दिले तर दारू दारू अरे काय दारू दारू करायलास मरतेस काय चल घरात. नुसतं दारू दारू करते उठलं सुटलं नुसतं दारू. स्टार्टर काय लागण उतर बघतो सेटिंग सेटिंग पाहणं काय काम नाही. भाऊजी भाऊजी अहो वहिनी इकडे कोण इकडं. अहो तुमच्याकडे आलेली बघा जरा वयस मदत पाहिजे होती. मदत कसली मदत. अहो ते पैसे लागत मदत पाहिजे असेल तिला त्याशिवाय त्याही आपल्या घरी ती. हे तू जरा शांत बसतीस का. बोला वहिनी काय झालं. अहो ते आपलं माळावरचं पडीकरान नाही का ती म्हणलं जरा कराय घ्यावं तेवढं 4 पैसे भेटतील. आता रान पडून नाही तर आपण काहीतरी करावं जरा. मग त्यासाठी ती ट्रॉली सांगितल्या खताची तीच म्हणलं जरा रानाला शेणखत टाकलं की त्याला बी जरा कस येईल.
होय 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 चांगला क्लुका लावलायस की ग. हे बाय जरा शांत बस, मी बोलतोय नव का. हो वहिनी, तुम्ही पण आत्ता आलाय. ट्रॅक्टर घेतलाय, जरा खर्च आहे मला, जरा हप्ते बिप्त असते मला. माझ्याकडे तर पैसा आहे का सांगा बरं. बघू नंतर कधीतरी लागलं तर दिन. आणि त्या हाऱ्याला जरा सांगा की हा किती दारू पितोय तो. हा आमचा काही जास्त संबंध येत नाही म्हणून आम्ही काय बोलत नाही, पण तुम्ही बोलला पाहिजे की नाही त्याला. बाग बिघडलाय तुमच्या लाडाने तो. हो आता मी काय करू सांगा. किती कष्ट खाऊ मी तर एकटी बाई म्हणून. मी किती काय काय करू भाऊजी, तुम्ही सांगा आता मी काय काय करू. नको रडूस तू, तुझ्यामुळे तर घराची कळा असली झाल्या. हे तोंड बंद कर, जा बस जा ट्रॅक्टर मध्ये. हे तू जा आपली, माझ्याकडे आता पैसे नाही ते, नंतर बघू. जा, मला जर काय तर करू दे. पिंट्या गावात गेलतो, एक दोघं ओळखीची होती रे. म्हणलं जरा मेंढरं बसवायची का काय होतंय बघूया, पण काय गाड्या बसवून देणार तिथं. आता काय करायचं काय मला कळलं ना. का इथंच वाघर मारावं लागते माळावं, आता काय माहीत. काय बिरू बापू, कुणा तर रानात बघा हो, आपली बसली तरी बसली बघा. अरे नाही पिंट्या, आता जाऊन आलो तर मी तर म्हणतो या माळावर वाघर मारूया. आणि आता काय माणसंच बसून देणार ती कुणाच्या वावरात, तर काय मी तरी करणार. जनावर तर आता ही अशी सूट ठेवून चालते. नाही मारूया आपली वाघर इथंच माळाव. पाहू बापू, तुम्ही असं काय अडगत बोलतो. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना सगळेजण, तर खालच्या वाडीत जाऊन बघतो. बर बर, कुणी जर बसवाय दिली तर लयच भारी होईल. तर मग बसवूया. हा चालतंय, येऊ का मी. ध्यान ठेवा जरा. लवकर या. हा बेटा साक्षी, काय पप्पा. इकडे इकडे. बेटा कुठे गेलतास तू. काय नाही पप्पा, जरा मैत्रिणीकडे गेली होती. कास विचारलं. इकडे इकडे बेटा, जरा इथं बस. ये. काय गरज आहे इकडे तिकडे फिरायची आपल्याला. अभ्यासाचं काम सोडलं आणि इकडे तिकडे बोंबलत हिंडाल्यास तू. अरे बेटा, शेवटी मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे, तू अशी रागवू नको. आणि कसं आहे माहिती आहे का, शेवटी तू एक मुलगी आहे, मुलीने कसं राहिलं पाहिजे हे तुला कळलं पाहिजे. बेटा जा बेटा, जा अभ्यासाकडे लक्ष घाल आणि इकडे तिकडे लक्ष घाल. रूपा तू इकडं ह्या सर्जेराव पाटलाकडं तू काय काम काढलंस. सरपंच जरा पैसे पाहिजे होतो, जरा पैशाची वयस नड होती, ते माळावर रान करायला घेतलंय, मग त्यासाठी जरा पैसे पाहिजे होते. वा 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 वा, ह्या कोमल हातानं शेतारी पण कामं करतेस का. शेवटी ह्या कोमल हाताने कधी काम नाही केलं ना. सोड, तुला कळायला पाहिजे नालाय का, अक्कल नाही का तुला. तुझ्या पण घरात एक मुलगी एवढं लक्षात ठेव. अरे नालाय का जीची माणसं ही तुझी थेर आहेत ना, ती सगळी बंद कर. काय बघतोय डोळा फाडून. अरे तुझ्या घरात मुलगीला जसं सांभाळतेस ना, तसं एखाद्या परस्त्रीकडे पण ना नजर खाली ठेवून बघत जा. अरे मी मानानं जगणार आहे आणि भाकरी तुकडा खाऊन जगणारी स्त्री. तुझ्याकडे मी पैसे मागायला फिरा लाज नाही, आणि माझ्याबद्दल असा वाईट विचार कधीच करू नकोस. हे रूपा, तू माझ्या कानाखाली जाळ काढलास. ह्या सर्जेरावावर हात उचललास तो, तुला बघून घेईन. पप्पा टीव्ही पण पडलाय. हे जात. ताई, गडी माणूस कोण आहे का घरात. हाय पण नसल्यागतच आहे बघा. अगं पोरे, असं नाही बोलायचं. बाळूमामाच्या कृपेनं समजा काय चांगलं होईल. माझं थोडं काम होतं ग तुझ्याकडं. बोला की काय काम होतं. अगं बाळा, आम्ही बाळूमामाची मेंढरं घेऊन आलोया, पण झालंय असं 3 सांज झाली ग. मग आता मेंढरं बसवायला कोणच होय म्हणा. मग आता काय करायचं काय कळ ना मला पण. बरं माळावा बसवावी तर लांडग्या कुत्र्याचं बी आहे ग. म्हणून म्हटलं ही 4 घरं राहिली ती जरा जाऊन विचारावं कुणाचं रान हाय काय, कोण बसवावं म्हटलं तर आपलं पाड दिसली तिथं बसवून आपलं बिनघोर आपलं झोपाय करायला येते ग.
म्हणून तुला विचारलं बाळा की तुझं काय हाय का रानबीर असलं तर आपली ती मेंढरं 4 बसवतो तिथं. हा हाय मामा रान, पण पडीकच आहे बघा, त्यात बसवली तर चालतील ना? अगं चालतेच काय म्हणून विचारतीस? अगं चालतंय एक नंबर. अगं त्यात मेंढरं जर बसवली तर तुझ्या पण रानाला खत होईल. अगं ट्रॉलीवर खत निघल. अगं रान चांगलं खसखसीत होईल बाळा. हे बघ पोरे, तुझ्याकडे मला धान्य काही बी नको, मला जुंधळं नको, काही नको तुझ्याकडनं. फक्त मला मेंढरं बसवायची परवानगी तुझ्या रानात दे. होय होय मामा, अगदी बरोबर आहे बघा तुमचं. दिली परवानगी तुम्हाला. त्या बाळूमामाचीच कृपा बघा. हवं एकदा काय त्या बाळूमामाला मी हात जोडला, शेवटी बाळूमामा माझ्यापर्यंत येऊन पोचलंच बघा. अहो त्या खटासाठी मी किती जणांकडे हात पसरलं, पैसे द्या पैसे द्या, कुणी सुद्धा पैसे दिले नाहीत बघा मला. हा अगं आजपर्यंत तू बाळूमामापाशी जात होती, पण बाळूमामा आज स्वतः तुझ्या घरी आले. त्या अगं पोरे, ही तर बाळूमामाचीच लीलाच म्हणायची. मला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. एक मिनिट आली मी, थांबा.